नमस्कार, मी रेणुका रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आमच्या भागात म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये लग्न मंडपाच्या दिवशी ज्या भाजीला मानाचं स्थान असते ती भाजी म्हणजे वडीची भाजी। तर ह्या वड्या कशा करतात ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। मी इथे सालाची डाळ घेतली आहे। तुम्हाला जर सालाची डाळ नसेल घ्यायची तर ती बिनसालाची डाळ येते ती घ्यायची। धुतलेली डाळ येते मार्केटमध्ये ती घ्यायची। अर्धा किलो मुगाची डाळ, अर्धा किलो उडदाची डाळ आणि पाव किलो ही आमच्याकडे लाखोरीची डाळ येते। लाखोरीची डाळ आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये होते। सगळीकडे मिळते की नाही मला माहिती नाही, तुमच्याकडे मिळते की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगा। हिच्याने छान चव येते। ह्या लाखोरीच्या डाळीला अशी वेगळी चव असते आणि छान लागते। सर्वात आधी आपण डाळी छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घ्यायच्या। उडदाची डाळ आणि मुगाची डाळ छान स्वच्छ धुवून घेतली। आता इथे भरपूर पाणी घालून ठेवून द्यायचं आहे आणि छान भिजले की याचं मग साल काढायचं आहे। आता मी इथे 3 डाळी घेत आहे। जर आपल्याला एका डाळीची करायची वडी तरी चालेल, म्हणजे जशी आपल्याला आवडते तशी वडी आपण करू शकतो। एका डाळीची करू शकतो, मिक्स पण करू शकतो आणि ही लाखोरीची नसली तरी चालेल, फक्त उडदा मुगाची केली तरी चालेल। भाजी छानच लागणार आहे। आता ही डाळ नंतर रात्री भिजवेन मी। ही डाळ धुवून झाल्यानंतर लाखोरीची डाळ भिजवेन, कारण याला साल नाही आहेत तर जास्त वेळ लागणार नाही। आता याचे साल काढायचे आहे म्हणून लवकर भिजवावं लागली। उडदा मुगाची डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। बघू शकता छान साल अशी निघत आहे। 3 तास झाले डाळ भिजत घालून, छान भिजून गेलेली आहे। आता याचे साल आपल्याला काढायचे आहेत। मुगाची पण डाळ छान भिजलेली आहे। आता ही डाळ अशी छान हाताने अशी चोळून घ्यायची आधी, म्हणजे साल निघायला सोपं जातं, साल पटकन निघून जाते। आणि नंतर ही अशी थोडी थोडी डाळ घेऊन आपल्याला याचे साल काढून घ्यायचे। पाणी घ्यायचं आणि हे वर असं हे साल येतं। बघा याचं साल छान अलगद निघून जातं बाहेर। थोडी मेहनत आहे पण वड्या खूप छान लागतात, भाजी मस्त लागते अगदी। अशा प्रकारे पूर्ण ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे। डाळींचे साल काढून झालेले आहेत। आता यांना रात्रभर पाण्यातच ठेवायचं आहे आणि सकाळी 5 वाजता उठून पाणी काढून वाटून घ्यायचं आहे। आता ही लाखोरीची डाळ हिला स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवायची आहे। ही एवढी साल निघाली। आता ही थोडी थोडी इथे राहिलेली आहे। आता ही रात्रभर भिजेल तेव्हा ही अख्खे काही राहतात, तर याची साल लवकर निघत नाही, तर उद्या सकाळी ते पण निघून जातील।
आता पहाटेचे 5 वाजलेले आहे. आता आपण डाळी पाण्यातून काढून घेऊ. म्हणजे असं पाणी असं निथळून घ्यायचं आहे. तिन्ही डाळींचं पाणी छान निथळून गेलं आहे. एकत्रच केल्यात तिन्ही डाळी. आणि आता हे थोडं असं हलकं हलकं कॉटनच्या कापड्याने पुसून कॉटनच्या कपड्यावर हे आपल्याला पसरवायचं आहे. म्हणजे याच्यातलं पाणी थोडंसं सोकून जाईल, म्हणजे डाळ वाटायला बरी होते. फॅनच्या खाली थोडंसं असं पाणी सोकू द्यायचं आहे. डाळ छान सोकलेली आहे. आता हिला काढून घेते. आता यामध्ये थोडंसं आलं लसूण ठेचून घेतलं मी. हे इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि डाळ वाटायची. डाळ पाटावर वाटायची किंवा आता चक्क्या आहेत तिथून आणायचं वाटून. चांगली मिक्स करून घ्यायची, म्हणजे छान वाटताना मिक्स होऊन जाते आलं लसूण. पाटावर थोडी डाळ घ्यायची आणि असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान अशी बारीक वाटून घ्यायची. पाट्यावर वाटलेल्या डाळीच्या वड्या खूप मस्त लागतात, टेस्टी लागतात. आता आपण चक्कीवरूनच आणतो दळून, त्याही चांगल्याच लागतात. डाळ वाटून झालेली आहे, छान बारीक वाटली गेलेली आहे. आणि आता आपण इथे थोडीशी मेथी दाणा घेतली आहे मी, वाळलेली मेथी दाणा थोडी भाजून घेतली आणि आता हिला बारीक करून घ्यायचं. यामध्ये मेथीचं पावडर घालायचं आहे, वाळलेली मेथी आणि थोडीशी कसुरी मेथी. आता ह्या परड्यावर वड्या घालायच्या आहेत. त्यासाठी मी ह्या परड्याला आधी तेल लावावं लागते. त्यासाठी इथे मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि इथे थोडं पाणी घालायचं आणि कापड घेऊन परड्याला छान असं लावून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे याच्याने काय होणार, वड्याला चिटकणार नाही. म्हणजे काढताना वड्या वाळल्यावर काढताना तुटणार नाहीत, चांगल्या वड्या निघतील. अशा पद्धतीने पूर्ण परडाभर तेल आणि पाणी मिक्स करून असं लावून घ्यायचं. आता मेथी दाणा पावडर टाकल्यावर आणि कसुरी मेथी घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हा डाळीच्या पिठाचा गोळा असा आपल्या मुठीमध्ये जमेल तेवढा घ्यायचा आणि छान अशा बारीक बारीक अशा वड्या करायच्या. हे असं ह्या पद्धतीने घालतात, म्हणून याला इकडे काही जण नखवड्या पण म्हणतात. अशा ह्या छान बारीक बारीक वड्या. पॉलिथिननी पण करता येते, पण ही चव येणार नाही त्या भाजीला. अशा हाताने घातलेल्या वड्या खूप छान लागतात चवीला. हे असं पकडून पण घालू शकतो. अशा प्रकारे आता पूर्ण हे परडे भरून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये वाळवायचं आहे. ऊन छान कडक होते म्हणून एका दिवसात छान वड्या वाळून गेलेल्या आहेत. आणि हे बघा, आपण परड्याला छान तेल पाणी लावलं होतं, त्यामुळे वड्या अशा अलगद निघत आहेत. अजिबात इथे चिटकत नाही आहेत आणि फुटत पण नाही. छान अशा मस्त वड्या निघत आहेत. आता ह्या पूर्ण अशा वड्या काढून घ्यायच्या आणि पुन्हा 1-2 दिवस उन्हात ठेवायचं आणि मग नंतर बंद डब्यात भरून ठेवायचं. अगदी संपतपर्यंत, वड्या संपतपर्यंत जशाच्या तशा राहतील. अशा प्रकारे आमच्या विदर्भाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. जर काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात तेही सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.